नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. भूकर या पदासाठी एकूण जागा होत्या 903 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले, अजून रिझल्ट लागलेला नाही मित्रांनो. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिझल्ट कधी लागेल, कधी लागू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आलेले. तर पदाचं नाव बघू शकता मित्रांनो. भूकर या पदासाठी ही जाहिरात होती बघा. तब्बल 903 जागेसाठी ही जाहिरात आहे. पुणे विभाग साठी बघू शकता 83 जागा, कोकण विभागासाठी 259 जागा, नाशिक विभागासाठी 124 जागा, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 210 जागा, अमरावती विभागासाठी बघू शकता 117 जागा, नागपूर विभागासाठी बघू शकता 110 जागा. अशा तब्बल 903 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कधी झालेले, 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबरच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले मित्रांनो. 13-14 बघा, 14 नोव्हेंबर 2025ला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले. तर एक्झाम कोणी कंडक्ट केली बघा, IBPSने कंडक्ट केलेले. तर मित्रांनो बघू शकता कट ऑफ किती लागू शकतो. एक्सपेक्टेड पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या सर्व विभागासाठी मित्रांनो कट ऑफ बघा 160 ते 170च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. 160 ते 170च्या दरम्यान कट ऑफ लागेल मित्रांनो. आणि मित्रांनो आता रिझल्ट कधी लागणार आहे बघा. कारण की 2 महिने होत आले मित्रांनो, अजून रिझल्ट लागलेला नाहीये. तर मित्रांनो आता इलेक्शन असल्यामुळे थोडंफार उशीर होतोय मित्रांनो. आता रिझल्ट बघा 15 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान लागेल मित्रांनो. 15 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. बघू शकता 15 जानेवारी 2026 अशी अपडेट आलेली मित्रांनो. तर 15 ते 25 जानेवारीच्या दरम्यान रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे मित्रांनो, ज्यांचा स्कोअर 160 प्लस येते मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो. 160 प्लस स्कोअर खूप छान आहे. आणि कारण की 160 प्लस कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटला 160 प्लस स्कोअर येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण की रिझल्ट कधी पण लागू शकतो मित्रांनो. आता इलेक्शन असल्यामुळे थोडंफार उशीर होते, पण रिझल्ट कधी पण लागेल. आणि लवकरच ही प्रोसेस होणार आहे मित्रांनो. आणि परत एकदा सांगतोय, 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2026च्या दरम्यान रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. अशी अपडेट आलेले आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.